राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा। आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। राज्यातील महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते। या आंदोलनामध्ये पावसाची तमा न बाळगता मोठ्या संख्येने भागीदारी करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। परंतु महिला कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची शासनाने आज दखल घेतली नाही, म्हणून धरणे आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत सुरूच ठेवण्याचा निर्धार आलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलाय। राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला विधान परिषदेचे सदस्य आमदार आमशादादा पाडवी यांनी आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी शिष्टमंडळाची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करेल असं जाहीर केलं। विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी मागण्या मंजूर होण्यासाठी संघटना शासन दरबारी आंदोलनाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करत आहे, म्हणून आजपासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे। तरी सर्वांनी आळीपाळीने धरणे आंदोलनात सहभागी होऊन यशस्वी करावे, तसेच अंगणवाडी केंद्रांचे कामकाज नियमित सुरू ठेवावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या मायाताई परमेश्वर, रामकृष्ण बी पाटील आणि युवराज बैसाणे यांनी केलाय। आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा।